मेतकेतील दिव्यखांब दर्शनासाठी खुला. दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मूळ क्षेत्र मेतके तालुका कागल येथे सद्गुरू बाळूमामा यांनी 1932 मध्ये रोवलेला मूळ दिव्यखांब भक्तांच्या दर्शनासाठी खुला करण्यात आला. श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दिव्यखांबाचे दर्शन घेतले. गुरुवारी पहाटे सद्गुरू बाळूमामा व हालसिद्धनाथांच्या मूर्तींना अभिषेक करण्यात आला. सकाळी 11 वाजता मंदिरात पूजा अर्चेसह विविध धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर दिव्यखांबाला अभिषेक करण्यात आला. दुपारी 2:30 वाजता हा मूळ दिव्यखांब भाविकांच्या दर्शनासाठी खुला करण्यात आला. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता. बाळूमामांच्या नावाचा अखंड गजर करत भाविक भक्तिरसात तल्लीन झाले होते. हा दिव्यखांब संपूर्ण श्रावण महिनाभर भाविकांच्या दर्शनासाठी खुला राहणार असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीने भाविकांच्या दर्शनासाठी चोख नियोजन करण्यात आले होते. होम, पूजा, आरती यांसह विविध धार्मिक कार्यक्रमामुळे मंदिर परिसरामध्ये दिवसभर भाविकांची मोठी गर्दी होती. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष आर.डी. पाटील, बाळीराम मगर, दयानंद पाटील, देवप्पा पुजारी यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. केके न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलई पनीर.